रमेश ऑप्टिशियन गडहिंग्लज। रमेश सावंत औनाळकर यांचे गेली 35 वर्ष गडहिंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण। नंबरी चष्मे, फॅन्सी गॉगल्स, ब्रँडेड फ्रेम्स, ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गडहिंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन। मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध। रमेश ऑप्टिशियन, सुपर मार्केट, लक्ष्मी रोड, गडहिंग्लज। नाटक छान होतं। बायकोला जेव्हा जाग येते हे नाटक विनोदी होतं, परंतु सर्व पुरुषाचे डोळे उघडून गेले। मॅडम तुम्हाला कसं वाटलं? सुंदर होतं, हलका फुलका विषय होता, पण अगदी सगळ्यांना लक्षात यावा असा आहे। गडहिंग्लजमध्ये अशी नाटकं व्हावीत असं वाटतं का? प्रायोगिक गरज आहे, छान आहे, चांगले आहे, थँक्यू, छान वाटलं। गेल्या महिन्यापासून गडहिंग्लजमध्ये बहुचर्चित असलेलं जेव्हा बायकोला जाग येते हे नाटक अमाप उत्साहामध्ये आणि अलोट गर्दीमध्ये गडहिंग्लजकरांचा लाडका NK याच्या अथक परिश्रमानंतर प्रेक्षकांना आवडेल अशा रीतीने संपन्न झालं। जयप्रकाश परुळेकर, माझं 73। तुम्ही कधीपासून याच्यामध्ये काम करताय नाटकांमध्ये? 1970 पासून करतो नाटक आणि सिनेमा। हां, सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या नाटकाच्या निर्मात्या शिल्पा बिपिन गोंजारी या आपल्या गडहिंग्लज पंचक्रोशीतल्याच आहेत। 50 लाख रुपये रिटर्न मिळतील माझ्या नावावर। नाटक खूप करमणूक करणारं होतं। तसेच यामध्ये नाटक होतं गडहिंग्लजमध्ये जनतेला कमर्शियल व्यवसाय सुरुवातीला केली ते आमचे विजय फटाणे यांचे सुद्धा त्या आलेले, त्याचा आम्ही आनंद लुटला। मला तर खूप आवडलं। अशा प्रकारची नाटक गडहिंग्लजमध्ये येणे गरजेचं आहे। गडहिंग्लजकरांना नाटकाची आवड असून सुद्धा या दर्जाची चांगली नाटकं गडहिंग्लजमध्ये येत नाहीत याची आम्हाला खंत वाटते। मी शिल्पा गोंजारी, प्रॉपर गारगोटीची राहणारी आहे। माझं तिकडे हॉस्पिटल आहे, मिस्टर माझे MD मेडिसिन आहेत आणि माझं माहेर सेनापती कापशी, वडील माझे डॉक्टर होते। मेडिकल फील्डमध्ये असूनही मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि ते अजूनपर्यंत मी करते, काही ना काही रूपात फिल्म्स, नाटक, वेब सिरीज, परत शॉर्ट फिल्म्स, हे सगळं मी करत असते। हे नाटक म्हणजे मधुसूदन कालेलकरांचं लिखाण आहे आणि धमाल कॉमेडी आहे। बायको कशी नवऱ्याला वटणीवर आणते याचं जर प्रत्यक्ष हे पाहायचं असेल तुम्हाला तर नक्की येऊन हे आमचं नाटक पहा। त्यामध्ये भाल्या कॅरेक्टर जे केलं आहे ते हर्ष कुलकर्णी, प्रभाकर जे केलेलं आहे ते महेश पोवार। नमस्कार, मी ॲडव्होकेट महेश पवार। मी वकिली करतो, कोल्हापूरमध्ये मी प्रॅक्टिस करतो, पण अभिनयाची आवड असल्यामुळं मी सुरुवातीपासूनच चित्रपट, सिरियल वगैरे अशामध्ये पण काम केलेलं आहे। आणि शिल्पा बिपिन गोंजारी या माझ्या खूप चांगल्या फ्रेंड आहेत, त्यांच्या प्रोडक्शनमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली, त्यांच्यामुळे मला खूप चांगला रोल मिळाला आणि आमचं हे नाटक अतिशय सुंदर आहे। सहकुटुंब सहपरिवार पाहावं। गडहिंग्लजकरांचा प्रतिसाद कसा वाटला तुमच्या टीमला? खूप छान, खूप छान। अगदी पाहिजे त्या ठिकाणी गडहिंग्लजकरांनी आम्हाला दाद दिली, टाळ्यांची कडकडाट मिळाला, त्यामुळे आम्हाला उत्साह वाढला प्रयोग करण्यासाठी। थँक्यू व्हेरी मच। विनोदाची झालर तर आहेच आणि कौटुंबिक असल्या कारणानं सर्व परिवाराला एकत्र बघण्यासारखी अशी ती स्टोरी आहे, त्यामुळे मला फार आवडतं। मॅडमना जाग आली काय? हॅलो, प्रथम एक सत्कार करायचा। मॅडम काय वाटलं तुम्हाला?
स्पीड राईट. अहो ते आमच्या मिसेसनी ठेवलेल्या 2 पेइंग गेस्ट आहेत. कुठून आला? आम्ही कापशी, सेनापती कापशी. सेनापती कापशी. एवढे लांबून नाटक बघायला येण्याचं कारण काय? ज्या दिग्दर्शिका आहेत त्या कापशीच्याच आहेत. त्यांचं माहेर कापशी, माझ्या मिस्टरांच्या त्या क्लासमेट आहेत. हां. त्यामुळे आम्ही बघायला आलो, त्यांच्यासाठी खास आम्ही नाटक बघायला आलो. छान छान मस्त. म्हणजे काय आवडलं तुम्हाला ह्याच्यातलं नेमकं? मनसोक्त हसलो आम्ही. इतकं घरी वेळ मिळत नाही, म्हणजे आम्हाला आता टीव्ही वगैरे पाहायला मिळत नाही, पण इथं आल्यानंतर छान वाटतं. अचानक बाहेरून आली, त्याला मी तर काय करणार. अगदी लोकांचा उत्स्फूर्त आणि उदंड असा प्रतिसाद भाल्याला मिळत होता. भाल्याला काय वाटत होतं गडिंग्लजकरांच्या या प्रतिसादाबद्दल? मुळातच माझा प्रवास जो आहे तो एक कलाकार म्हणूनच सुरू झाला आणि टाळ्यांचा कडकडाट हा कुठल्या कलाकाराला नको असतो, तर तो पाहिजेच असतो खऱ्या अर्थाने. त्यामुळे जी काही त्यांनी दाद दिलेली आहे प्रत्येक कलाकाराला, ती खूपच म्हणजे पुढे नेण्यासाठी, ती वाटचाल पुढे करण्यासाठी त्यांना ती खूप महत्त्वाची होती. खऱ्या अर्थाने पाठीवरती हात ठेवून पुढे लढ म्हणा, हे गडिंग्लजकरांनी सार्थ ठरवलेलं आहे असं मला वाटतं. आता सध्या तरी आहेत 1-2 नाटकं पण आहेत, कॉमेडी अशीच आणखीन एक फिल्म्स पण आहे प्रोजेक्टमध्ये. मॅडम, तुमच्या सगळ्या म्हणजे टीमला आणि तुमच्या प्रोडक्शन हाऊसला जनगर्जना लाईव्ह कडून विशेष शुभेच्छा. ॲक्च्युली 4 तारखेला आपला हा शो होणार होता, पण काहीतरी टेक्निकल कारणानं आमचा शो कॅन्सल झाला. पण तिने सुरुवातीलाच एवढं कष्ट घेतलं होतं की आमची परत म्हणजे कॅन्सल करण्याची इच्छा कॅन्सल झाली आणि आम्ही परत 18 तारखेला शो करायचा ठरवला. पण एनकीने इतकी प्रसिद्धी केली होती, इतकं कष्ट घेतले होते, ते स्वतः करत होते ॲडव्हर्टाईज करत, तर ते आम्हाला राहवलं नाही म्हणून आम्ही परत शो ठेवला आणि तो शो आज पूर्ण केला. एनकेंना दिलेला शब्द आम्ही पाळला. तुमच्या विषय सुलोचना प्रकाश चव्हाण. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.